खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रामनगरमध्ये ठाकूर विक्रम सिंग आपली पत्नी तुलसी आणि मुलगी मुक्ता हिच्यासोबत राहत असत. मुक्ता अतिशय सुंदर होती. सगळ्या कॉलेजात तिच्या सौंदर्याची चर्चा होत असे. मुक्ता जेवढी सुंदर होती तितकीच हुशार होती. तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं. मुक्ताचं लहानपणापासूनच निसर्गावर अतिशय प्रेम होतं. आता मुक्तासाठी चांगला मुलगा शोधला पाहिजे. झाडा झुडपांपासून तिला वेळ मिळेल तेव्हा ना. तिच्या गावाच्या आसपास असलेलं जंगल, पशुपक्षी, झरे, नद्या यावर मुक्ताचं खूप प्रेम होतं. तिच्या वयाच्या इतर मुली साज शृंगार करण्यात मग्न असत. पण मात्र मुक्ता सकाळी सकाळी आपली गाडी घेऊन शहरापासून लांब जात असे. मुक्ता नदीकिनारी बसून राही आणि नदीत पोहणाऱ्या इतर जीवांचं निरीक्षण करत बसे. तिथून उठायची आणि जवळच असलेल्या डोंगरातून उगम पावणाऱ्या एका धबधब्याजवळ जाऊन बसत असे. तिथे असलेली वेगवेगळी झाडं, पानं, फुलं यांचं निरीक्षण करता करता वेळ कसा निघून जाई ते तिला सुद्धा समजत नसेल. तिथे आसपास उड्या मारत फिरणाऱ्या सशांच्या जोड्या बघून ती हरखून जात असे. कधी झऱ्याच्या पाण्यात मनसोक्त डुंबत असे. हे सगळं करता करता 4-5 तास कसे निघून जात असत याचा पत्ता सुद्धा लागत नसे. या सुंदर निसर्गाचं जर मला चित्र काढता आलं असतं तर किती चांगलं झालं असतं. एकदा फॉरेस्ट ऑफिसर नवीनची सुद्धा हीच इच्छा होती की त्याच्या कामातून वेळ काढून त्या सुंदर निसर्गाचं चित्र एखाद्या कागदावर रेखाटावं. नवीन आपल्या जीपमधून जंगलाचा फेरफटका मारत होता. त्याने लांबूनच वाहणारा झरा पाहिला आणि तो झऱ्याच्या जवळ आला तरी जीप एका बाजूला उभी केली आणि तो पाणी प्यायला. तेवढ्यात त्याची नजर मुक्तावर पडली. याहून अद्भुत दृश्य दुसरं कोणतंही असू शकत नाही. नवीन मुक्ताचं सौंदर्य न्याहाळत तसाच बसून राहतो. मुक्ताचं सारं लक्ष मात्र धबधब्यातून कोसळणाऱ्या लहान लहान जलतुषारांकडे होतं. नवीन मंत्रमुग्ध होऊन मुक्ताकडे पाहतच राहिला. थोड्या वेळाने त्याने तिथे बसून मुक्ताचं एक सुंदर चित्र रेखाटलं आणि मुक्ताला काही कळू न देता तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी, आई मी जरा बाहेर जाऊन येते. मुक्ता, तू सारखा जंगलात जाऊन तुझा वेळ असा का फुकट घालवत असतेस? करतेस तरी काय नक्की? आई, ती माझी आवड आहे, तू प्लीज मला थांबवू नकोस. एक दिवशी जेव्हा मुक्ता झऱ्याजवळ बसलेली तेव्हा तिला दिसतं की जंगलात आग लागलेली आहे. सगळे पक्षी प्राणी सैरावैरा धावत होते. तिला दिसतं की पक्ष्यांची एक जोडी झाडावर बसलेली आहे. घरट्यात त्यांची 2 लहान पिल्लं सुद्धा होती. आगीपासून वाचण्याकरता नरपक्षी तिथून उडून गेला, पण मादी पक्ष्याने मात्र आपल्या पंखांखाली आपल्या पिल्लांना झाकून घेतलं. उफ, हे नरपक्षी सुद्धा किती निर्दयी असतात. तिच्याच्याने ते पाहावलं नाही. ती धावत गेली आणि त्या पक्ष्यांना आपल्या हातात उचलून घेतलं. त्या पक्ष्यांना ती घरी घेऊन जाते आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेते. त्यांना औषध देते, खायला घालते आणि 4-5 दिवसांनी ते सगळे बरे झाल्यावर त्यांना मोकळ्या हवेत सोडून देते. एक दिवस मुक्ता तिच्या खोलीत एकटीच बसलेली होती. तेवढ्यात तिची कामवाली विमला तिथे येते. मुक्ताला दिसतं की विमलाचे डोळे रडून रडून लाल बुंद झालेले आणि सुजलेले होते. काय झालं? तुझी तब्येत तर बरी आहे ना? मुक्ताचे सहानुभूतीचे 2 शब्द ऐकून ती हमसून हमसून रडू लागते. तुला झालंय तरी काय? सांग तरी मला. माझ्या पतीने दुसरं लग्न केलंय. बरं, आधी रडायची थांब, शांत हो. ही पुरुषाची जात अशीच असते. मी कधीही एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकणार नाही आणि कधीही लग्न सुद्धा करणार नाही. मी जंगलातल्या प्राणी पक्ष्यांचं वागणं सुद्धा पाहिलंय आणि माणसांना सुद्धा पाहिलंय. ठाकूर विक्रम सिंग आणि तुलसी मुक्ताच्या या निर्णयामुळे गडबडून जातात. नवीन मुक्ताचं चित्र घेऊन स्वतःच्या घरी जातो. तो ते चित्र खोलीतल्या भिंतीवर लावतो आणि तासनतास त्याच्याकडे बघत बसतो. जर मी लग्न केलं तर त्याच मुलीशी करीन, नाहीतर आयुष्यभर बिन लग्नाचं राहीन. नवीनच्या हट्टामुळे त्याच्या वडिलांनी विक्रम सिंग आणि त्याच्या मुलीबद्दल माहिती काढण्याकरता त्यांच्या एका नातेवाईकाला रामनगरला पाठवून दिलं. तिथून आल्यावर, ठाकूर साहेब, त्या मुलीला तर लग्नच करायचं नाहीये. ठाकूर साहेबांचा मोठा मुलगा परदेशी राहत होता. त्यांच्या सुनेचं नाव रेश्मा होतं. ती नवीनला तिच्या लहान भावाप्रमाणे मानत असे. तिला सुद्धा पेंटिंगची खूप आवड होती. ती ठाकूर साहेबांना म्हणाली, मामनजी, मी जाऊन भेटून येते मुक्ताला.
आणि तिला नवीनशी लग्न करायला तयार करते. एकदा जाऊन मुक्ताला भेटून येईन. जरूर जा सुनबाई. नवीन तर हट्टालाच पेटला आहे. जे काही जरुरीचं असेल ते सोबत घेऊन जा. 2 दिवसांनी रेश्मा रामनगरला विक्रम सिंग यांच्या घरी जाऊन पोहोचते. माझं नाव रेश्मा आहे. मला चित्र काढायची खूप आवड आहे. मी असं ऐकलंय की तुमची मुलगी अतिशय सुंदर आहे. मला तिचं एक पेंटिंग बनवायचंय. तू मुक्ताच्या खोलीत जा आणि तिलाच विचारून घे. रेश्मा मुक्ताच्या खोलीत जाते आणि मुक्ता सुद्धा तिचं पेंटिंग बनवू द्यायला तयार होते. माझी काय हरकत असेल? मुक्ता आनंदाने तयार झाली. रेश्मा मुक्ताचं इतकं सुंदर चित्र काढलं की तिची कला पाहून मुक्ता सुद्धा मंत्रमुग्ध होऊन जाते. मुक्ता रेश्माला तिच्याबद्दल सगळं विचारते आणि स्वतःबद्दल आणि तिच्या लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल सुद्धा तिला सगळं सांगते. थोड्याच वेळात त्या दोघींमध्ये चांगली मैत्री होते. पुन्हा येण्याचे वचन देऊन रेश्मा तिथून निघून जाते. दुसऱ्याच दिवशी मुक्ता रेश्माची वाट बघू लागते, पण रेश्मा येत नाही. असं करता करता 1 महिना उलटून जातो. एका महिन्यानंतर एकदा रेश्मा गच्चीवर बसली असता रेश्मा तिला भेटायला येते. तिला बघून मुक्ताला अतिशय आनंद होतो. ती धावतच गेली. इतके दिवस झाले तू का नाही आलीस? होतीस तरी कुठे इतके दिवस? मी एक पेंटिंग कम्प्लीट करण्याकरता माझ्या दीराची मदत करत होते. रेश्माने ते चित्र स्वतः काढलं होतं, पण ती नवीनला समजावून सांगते की त्याने रेश्माला असं सांगायचे की ते चित्र त्यानेच काढले आहे. मुक्ताला ते पेंटिंग दाखवण्याकरता रेश्मा मुद्दाम ते तिच्या सोबत घेऊन आलेली असते. ते पेंटिंग मी पाहू शकते का? मुक्ता उत्साहाने म्हणाली. रेश्मा तिला एक पेंटिंग दाखवते ज्यात नवीन एका जंगलात बसलेला दिसत असतो आणि त्या जंगलात आग लागलेली असते. सगळे प्राणी पक्षी पळत असतात. नवीन पाहतो आहे की एक हरण आणि हरणीला आगीच्या ज्वाळांनी वेढलं आहे. हरणी तिथून पळून गेली, परंतु हरण त्याच्या पिल्लामुळे तिथून पळून जाऊ शकला नाही आणि तो त्या आगीत जळून राख होतो. मुक्ता त्या पेंटिंगकडे खूप वेळ रोखून पाहत असते. हे असं कसं होऊ शकतं? हो, असंही घडू शकतं. हे पेंटिंग माझ्या दीराने नवीनने बनवली आहे. तो एक फॉरेस्ट ऑफिसर आहे. त्याने हा स्वतः प्रसंग पाहिला आणि घरी आल्यावर ते दृश्य या पेंटिंग मध्ये चित्रित केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की स्त्रिया ह्या स्वार्थी असतात. मला तुझ्या दीराला भेटायचं आहे. मी पुढच्या आठवड्यात येताना माझ्या दीराला सोबत घेऊन येईन. परत येण्याचं वचन देऊन रेश्मा तिथून निघून जाते. मुक्ता तिची वाट बघत बसते. एके दिवशी रेश्मा आणि नवीन तिच्या घरी येतात. ठाकूर साहेब त्या दोघांचं चांगलं आगत स्वागत करतात. या पेंटिंग मध्ये तुम्ही जे चित्रित केलं आहे ते सगळं खरं आहे का? ते सगळं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की हरणी आपल्या पिल्लांना आणि हरणाला आगीत तशीच सोडून पळून गेली. याचा अर्थ आहे की आपल्या दोघांना एकाच व्याधीने ग्रासलं आहे. याच संधीचा फायदा घेऊन नवीन धबधब्यातून कोसळणारे तुषार देहभान हरपून पाहत बसलेल्या मुक्ताचं हे चित्र काढलं होतं ते तो मुक्ताच्या समोर ठेवतो. मुक्ता त्याचं चित्र पाहून आश्चर्यचकित होते. पेंटिंग खरोखर इतकं सुंदर होतं. नवीनचा मुक्तावर चांगलाच प्रभाव पडला होता. मुक्ता मनात विचार करते आणि लग्न न करण्याचा तिचा निर्णय बदलते. आणि तेव्हा काय तू माझ्याशी लग्न करशील? मुक्ता सुरुवातीला थोडे आढेवेढे घेते, पण नंतर तयार झाली. काही दिवसांनंतर त्यांचं धूमधडाक्यात लग्न होतं. नवीन आणि मुक्तावर रेश्मानी काढलेल्या पेंटिंगची जादू झाली होती हे खरं. मीनाच्या बर्थडेच्या दिवशी तिचे आई बाबा तिच्यासाठी एक सुंदर ड्रेस घेऊन आले. संध्याकाळी घरात डेकोरेशन केलं. आता फक्त केक येण्याची वाट पाहत होते. मीनाचे आई बाबा मीनाला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत ठेवून बाजारातून केक आणि समोसे आणायला जातात. मीना वाट बघत होती, पण तिचे आई बाबा कधीच परत आले नाहीत. त्या दोघांचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होतो. तुझे आई बाबा तर गेले आणि त्या पोरीला आपल्या डोक्यावर ठेवून गेले. महागाई इतकी वाढली, हिचा खर्च कोण करणार? मीनाला नाईलाजाने आपल्या काकूच्या घरी राहावं लागतं. तिची काकू तिचं कॉलेज बंद करते आणि तिला घर काम करायला घरात ठेवते. हे बघ मीना, तुला या घरात सगळं काम करावं लागेल. याच्या बदल्यात तुला जेवण आणि झोपायला मिळेल. यापेक्षा जास्त मी काही नाही करू शकत. हो काकू, मी काम करेन काकू. मीनाची काकू आणि तिची मुलगी स्वाती मिळून मीनाला खूप त्रास देत असतात. 1 वर्षानंतर पुन्हा एकदा मीनाचा बर्थडे असतो आणि मीना आपला बर्थडेचा ड्रेस पकडून रडत झोपी जाते. दुसऱ्या दिवशी ती डोळे उघडते तर तो ड्रेस तिच्या हातात टोचत असतो. ती नीट पाहते तर काय, तो ड्रेस हिऱ्याचा बनलेला असतो. काकू, मला काहीतरी दाखवायचंय तुला.
मीनाच्या काकांचं मीनावर प्रेम तर होतं, पण बायकोच्या भीतीमुळे काही बोलू शकत नव्हते. मीनाला त्या घरात फक्त त्यांचाच आधार होता. बाळा, हे तर हिऱ्याचं आहे. पूर्ण ड्रेस हिऱ्यांचा आहे. हो, पण मी आता काय करू याचं? हा तुझ्या काकू पासून लपवून ठेव. दादा आणि वहिनीची एकच आठवण शिल्लक आहे तुझ्याकडे. बरं काका. मीना रात्रीच्या वेळी गपचूप तो ड्रेस घालून स्वतःला आरशात पाहायची. एका रात्री तिने पाहिलं की तिच्या गोधडीत एक मोठं भोक पडलेलं असतं. मला एक नवीन गोधडी मिळाली असती तर. या भोकामुळे रात्रभर थंडी वाजते. जेव्हा मीना असं बोलते त्याच वेळी त्या गोधडीची एक नवीन गोधडी झालेली असते. मीना खूप खुश होते आणि आपला ड्रेस लपवून पुन्हा झोपी जाते. दुसऱ्या दिवशी, ए मुली उठ, लवकर उठ. हो काकू, उठतेच आता. खरं खरं सांग, ही गोधडी कुठून चोरून आणलीयस? मी चोरी नाही केलीये काकू. झालं, आता हेच बघायचं बाकी होतं. एका चोराला घरात ठेवलंय मी. शेजाऱ्या पाजाऱ्यांना जर समजलं तर काय म्हणतील? पण काकू, मी चोरी नाही केलीये. असं? मग ही सुंदर नवीन गोधडी तुझ्या स्वर्गात गेलेल्या आई बाबांनी दिली तुला? काकू, आई बाबांबद्दल काही बोलू नका. चुप, एक शब्द बोलू नकोस. जी फर चालते तुझी. ते धुवायला कपडे ठेवलेत ना, ते काय आपोआप धुतले जातील? जा आणि काम कर आता. दिवसभर मीनाकडून काम करून घेतल्यानंतर काकू तिला गहू दळायला देते आणि स्वतः मात्र आरामात झोपून जाते. दिवसभर काम करून थकून जाते मी आणि आता काकू रात्री सुद्धा कामाला लावते. उदास झालेली मीना गहू दळत बसते. तेव्हाच तिला हिराच्या ड्रेसचा आवाज ऐकू येतो आणि तिला आठवतं की तिच्याकडे तो जादूचा हिराचा ड्रेस आहे. अरे हो, मी त्या ड्रेसच्या जादूने सुद्धा ही सगळी कामं करू शकते. मीना तो ड्रेस घालते आणि आपोआप सगळ्या गव्हाचं पीठ तयार होतं. ए मीना, उठ. सगळे गहू दळून ठेवायला सांगितलं होतं ना. कशी घोरत पडलीयस बघा कामचोर. पण काकू, सगळे गहू दळून झाले. काय? हो, ते बघा. गहू दळून ठेवलेले पाहून काकू आश्चर्यचकित होते. हळूहळू आता मीनाचं आयुष्य अगदी सोपं होऊन जातं. जेव्हा काकू काही काम सांगायची तेव्हा मीना हळूच आपला हिराचा ड्रेस घालून पटकन सगळं काम करून टाकायची. एक दिवस काकू आणि तिची मुलगी बोलत असतात. आई, काहीतरी गडबड आहे. मीना इतकं सगळं काम इतकं पटकन कसं करते? हो, माझ्याही लक्षात आलंय. काही दिवसांपासून खूप आनंदात असते ती. कितीही काम द्या तिला, हसत हसत सगळं काम करते. आपण तिला जितकी कामं देतो ना, तेवढी तर रोबोट सुद्धा करणार नाही एवढ्या लवकर. मग ही कशी काय करते? जरा लक्ष ठेवावं लागेल तिच्यावर. दोघी मायलेक मिळून मीनावर लक्ष ठेवण्याचा प्लॅन करतात. काकू मीनाला खूप सारं काम देऊन तिच्या बाजूला बसून राहते. जेव्हा काकूला झोप लागते तेव्हा मीना हळूच हिराचा ड्रेस घालून सगळं काम पटकन करते. अचानक तिथे स्वाती येते. आई, उठ उठ, बघ ना, हिच्याकडे जादूचा ड्रेस आहे. तरीच म्हटलं, ही इतकी कामं कसं करू शकते? दे तो ड्रेस, दे मला. नाही, ही माझ्या आई बाबांची एक आठवण आहे. आई, या ड्रेसला तर हिरे लावलेले आहेत. काय ग, उपकारांची जाण नाहीये तुला? गेलं वर्षभर तुला पोसतीये मी. तुझा सगळा खर्च स्वतःच्या पैशाने करते आणि सगळे हिरे मात्र स्वतः जवळ ठेवणार तू. आता तुझा ड्रेस मी घेऊनच राहील. नको, प्लीज प्लीज काकू, असं नका करू. ज्यावेळी काकू मीनाकडून ड्रेस हिसकावून घेते तेव्हा सगळे हिरे काचेचे होऊन जातात आणि काकूच्या हाताला टोचतात. देवा, दुखतंय मला. स्वाती, नुसती बघत काय बसलीयस? हिसकावून घे तिचा ड्रेस. आपल्या आईप्रमाणे स्वाती सुद्धा मीनाकडून तो ड्रेस हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ते हिरे काचेचे बनतात आणि स्वातीच्या अंगाला टोचतात. आई, मला सुद्धा टोचलं. दुखतंय, मला खूप दुखतंय आई. आता हिला सुद्धा खाली पाडूया या ड्रेसवर, म्हणजे काचा टोचतील आणि मरेल ही. मग हा ड्रेस आमचा होईल.
काकू आणि स्वाती मिळून मीनाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, पण मीना जेव्हा तो ड्रेस घालून खाली पडते तेव्हा तिच्या करता मात्र तो ड्रेस अगदी कापसासारखा मुलायम होतो. बस पुरे झालं आता. तुम्हा दोघींमध्ये माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही? आज या हिऱ्यांसाठी तुम्ही माझा जीव घ्यायला निघाला. अगं तसं नाही बाळा, आम्हाला सोडून जाशील तरी कुठे तू? आम्ही तर तुला तुझ्या आई वडिलांसारखेच आहोत ना. तू इथेच राहा बरं. फक्त अधून मधून थोडे हिरे आम्हाला देत राहा. चिडलेली मीना आपलं सगळं सामान आणि हिऱ्याचा ड्रेस घेऊन घराबाहेर पडते. आपल्या ड्रेस मधले काही हिरे काढून ती स्वतःसाठी एक घर खरेदी करते आणि आपला अभ्यास सुद्धा सुरू करते शहरात. मीना आपली काकू आणि तिची दुष्ट मुलगी स्वाती पासून दूर आपलं एक नवीन आयुष्य सुरू करते.